नमस्कार मित्रांनो, नमस्कार. सर्वप्रथम आपण वनवे बंधू यांच्या जे भगवान बाबा गणेश मूर्ती स्टॉल या ठिकाणी आलो आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रांत क्लेशनाशाय गोविंदाय नमः, त्याबरोबरच ओम गणपती नमः. तरी भगवान श्रीकृष्ण व गणपती बाप्पा यांना वंदन करून व्हिडिओला सुरुवात करतो. तर गणेश उत्सव हा तरुण मुलांचा खूप आनंदाचा उत्सव का महाराष्ट्र असेल, भारत देश असेल आणि संबंध तरुण मंडळ अगदी उत्साहाने आणि प्रेमाने आणि आनंदाने गणेश उत्सव हा सण साजरा करतात. तरी परळी तालुक्यातील वनवे बंधू सोमनाथ वनवे व गोविंद वनवे यांच्या संकल्पनेतून सर्वच तरुण भक्तांसाठी जे भगवान बाबा गणेश मूर्ती स्टॉल परळीच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे. तरी या स्टॉलचे वैशिष्ट्य असेल किंवा ही संकल्पना असेल, कशा पद्धतीनं वनवे बंधू यांच्या डोक्यामध्ये आली आणि सर्व गणेश भक्तांना अल्पशा रकमेमध्ये आणि सुंदर अशी रेखीव भरीव मूर्ती देण्याचा प्रयत्न हे वनवे बंधू करीत आहेत. तरी यांच्या स्टॉलची पूर्णपणे माहिती आज आपण पाहूया. तर चला यासोबतच आजच्या या गणेश स्टॉलचे मुख्य अशी संचालक आमचे मोठे बंधू गोविंद वनवे यांची आपण चर्चा करूया सविस्तर पद्धतीने. या वरती या. तर जे भगवान बाबा गणेश मूर्ती स्टॉल यांचे मुख्य मालक म्हणजे गोविंदभाई वनवे यांच्या संकल्पनेतून हा स्टॉलची युक्ती की या सर्व गणेश भक्तांच्या सेवेसाठी गणपती स्टॉलच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे. तरी गोविंदभाई सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया. तर गणपती विक्रीची किंवा मग स्टॉलची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कुठून आली आणि नवतरुण युवकांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट तुम्ही करताय, कशी? नक्कीच. तर गणपती हा सण नवतरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यांच्याच या उत्साहाला अजून उत्साहामध्ये भर पडावी या सिद्ध हेतूने गोविंदभाईंनी ही संकल्पना मांडली आणि अक्षरशः आपण पाहू शकता की त्यांच्या संकल्पनेतून आज परळी तालुक्यातील प्रत्येकाच्या घरोघरी असेल आणि मोठमोठ्या मंडळांमध्ये असेल यांची मूर्ती प्रस्थापित होते आणि मनोभाव्याने पूर्ण मंडळ 11 दिवस गणपती बाप्पांची सेवा करतो. तर गोविंदभाई, हे भगवान गणेश मूर्ती स्टॉल या स्टॉलचे प्रामुख्याने वैशिष्ट्य काय आपले हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. प्रामुख्याने वैशिष्ट्य आपले असे की आपण सर्वात महत्त्वाचं नैसर्गिक कलर वापरतो. कलर नैसर्गिक यासाठी हा कलर पाण्यात मूर्ती केल्याच्यानंतर लवकर मूर्ती कलर निघून जातो आणि ती लवकर विरघळतो. आपण कोकती हे वापरत नाही, जास्त घट्ट पिवळी असते त्या पद्धतीने आपण मूर्ती बनवून घेतो. सगळ्यात महत्त्वाचं की रंगरंगोटी करताना मूर्तीला फ्रंट साईडलाच आपल्याकडे जसे पप्पांचं सावली पप्पाचं पद्धतीने मूर्तीला बघा कोणताच कलर सगळं ब्रश मारताना कलर लागलेला आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपलं शेवटी फिनिशिंग सुबक आकर्षक मूर्ती अशी असते. आपला कलर केलेल्या तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्तीची डोळे असे असतात आपल्या मूर्तीला जसे बाप्पाचे आहेत त्याच पद्धतीने मूर्तीचे डोळे आपण बाप्पाकडे बघतो, बाप्पाने आपल्याकडे बघू शकतो त्याच पद्धतीने तर गोविंदभाई यांनी अगदी थोड्या शब्दामध्ये आपल्याला जे भगवान गणेश मूर्ती स्टॉल यांचे वैशिष्ट्य आपल्याला सांगून दिले आहेत की आपल्याला 11 दिवस गणपती बाप्पांची सेवा तर करायचीच आहे, परंतु हा सण
अगदी उत्साहाने साजरा करते वेळेस कुठल्याही पद्धतीचा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याही गोष्टीची काळजी घेऊन हा सण आपला करत आहे. आणि विशेष म्हणजे वन्यबंधू हे ज्या पद्धतीनं पूर्ण तरुण मंडळी यांना प्रत्येकाच्या घरोघरी फिनिशिंग असेल, कलर बात असेल आणि भरीव अशी आणि विशेष म्हणजे प्रदूषणचा विसर्जनाच्या वेळेस प्रदूषण मुक्त होईल अशा पद्धतीचा चांगला विचार आणि चांगल्या पद्धतीच्या कलाकृती केलेल्या आकृतीच्या मूर्त्या हे वन्यबंधू सर्व नवतरुण मंडळांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. तरी दोस्ती फिल्म प्रोडक्शन व ब्रँड महाराष्ट्र या दोन्ही पण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वन्यबंधू यांना अगदी मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. आणि परत एकदा म्हणूयात आपण सर्वजण गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. हे 6 ते 10